अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेले आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या रविवार 19 एप्रिल 2026 आणि उद्या आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा अक्षय तृतीया सण आहे। या दिवशी क्षय न होणाऱ्या गोष्टी आपण केल्या म्हणजे ह्यासाठी बघा, आपल्या घरामध्ये आपण दागिने सोनं खरेदी करणं, चांदी खरेदी करणं, गाडी खरेदी करणं, मुलांच्यासाठी सायकल खरेदी करणं, घर खरेदी करणं, लग्न करणं, साखरपुडा करणं, महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण या दिवशी केल्या तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चिरकाल टिकत असतात। म्हणजे त्या कधीही नष्ट होत नाहीत किंवा मोडल्या जात नाहीत किंवा विकल्या जात नाहीत। अशा ह्या अक्षय तृतीयाला आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची। उद्या तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर सेवा केली तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या ज्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, धनधान्याच्या अडचणी आहेत, समृद्धी नाही, सुख नाही, ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती तर होईलच, घरात सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं मिळेल। आणि याच बरोबर तुम्हाला पितृंची सुद्धा सेवा करायची। कसं असतं बघा, आपले आई वडील असू द्यात, आजी आजोबा असू द्यात, पणजोबा असू द्यात, म्हणजे आपल्या पूर्वज जे आहेत त्यांनी आपल्यासाठी जे काय शेत घर वगैरे जी काय इस्टेट मिळवून ठेवलेली असते, ह्या इस्टेटीचा आपण भाग खात असतो आणि त्यातला एक घास जर तुम्ही कावळ्याला ठेवला तर पितृ तृप्त होतात आणि पितृंचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो। आता पितृदोष जर लागत असतील तर आपल्याला काय त्रास होतात बघा। सगळ्यात पहिल्यांदा पितृदोषामुळं घरात वारंवार वाद होणं, चिडचिडपणा वाढणं, घरामध्ये पैसा न टिकणं, आर्थिक अडचणी वारंवार येणं, कर्ज होणं, त्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे, लग्नामध्ये अडथळे, संतान प्राप्तीमध्ये अडथळे, नवरा बायकोंचं न पटणे, सासवा सुनांचं न पटणे, वारंवार घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पितृदोषाचं कारण आहे। मग पितृदोष घालवण्यासाठी अक्षय तृतीया अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। ह्या दिवशी तुम्हाला कावळ्याला एक खास खायला घालायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, तुमचं घर झाडून पुसून घ्यायचं, घरात फरशी असेल फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, भीमसेन कापूर, गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र असं हे सगळं टाकायचं, फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे तो हुमरा स्वच्छ धुवायचा, पुसायचा, गोमूत्रामध्ये हळद घालून त्या हळदीचं लिंपण द्यायचं आणि त्यानंतर दरवाजा पुसून दरवाजावरती सुद्धा तुम्हाला हळद कुंकू गोमूत्रामध्ये किंवा गंगाजलमध्ये मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे। ह्या स्वस्तिकमध्ये 4 टिपके द्यायचे, दोन्ही बाजूला 2-2 रेषाचे दंडक द्यायचे म्हणजे सीमारेषा। त्यानंतर तुम्ही जे आंघोळ करणार आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र, त्यानंतर बघा गंगाजल टाकायचं आहे, थोडं खडे मीठ टाकायचं। त्यामुळं काय होईल, तुमच्या शरीरातली जी नकारात्मकता आहे ती दूर होईल। त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा करून घ्यायची आणि ती पूजा झाल्यानंतर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा उद्या पूजा करायची आहे। अक्षय तृतीयाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। पूजा केल्यानंतर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खीर आणि पोळीचा, चपातीचा, पुरीचा नैवेद्य म्हणजे पुरी चपाती, पुरी आणि खीर बनवा, त्यानंतर चपाती खीर बनवा, पुरणपोळी खीर बनवा, आमरस चपाती बनवा, ह्यातलं काही बनवा पण खीर ही बनलीच पाहिजे। खीर उद्या करायची आणि ह्याचा नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांना, माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना दाखवायचं आणि त्यानंतर एक थोडीशी खीर तुम्ही एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये घ्या, एका द्रोणमध्ये घ्या आणि त्यामध्ये चपाती केली असेल चपाती, पुरी केली असेल पुरी किंवा पुरणपोळी केली असेल तर पुरणपोळी त्या खिरीमध्ये चुरायची आणि हा घास कावळ्याला तुम्ही दरवाजाच्या बाहेर, जिथे तुम्ही बाल्कनी असेल, अंगण असेल, टेरेस असेल तिथं ठेवायचं। कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्याला
अतिशय महत्त्व आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरातली एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला आपण बघा तिसऱ्या दिवशी कावळ्याला नैवेद्य ठेवत असतो, कारण कावळा हा पितृंसाठी खूप कावळ्याला मान आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कावळ्याला अशा पद्धतीनं जर खीर आणि चपाती हे खायला जर घातलं तर पितृ तुमचे तृप्त होतील, पितृंचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि जे काही तुमच्या घरात दोष आहेत ते सगळे दोष निघून जातील. कारण अक्षय तृतीयेला आपले पितृ जे असतात म्हणजे पूर्वज असतात ते सगळे आपल्यासाठी आपले जे नातवंड मुलं सुना जे काही मुली आहेत ते आपली आठवण काढतात का बघण्यासाठी ह्या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात. त्यामुळे नक्की कावळ्याला उद्या पितृंच्या स्मरणार्थ खीर आणि चपाती खायला घालायला विसरू नका. उपाय कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.